सलग चौथ्या दिवशी देशातील विमानतळांवर प्रचंड गर्दी आणि गोंधळाचं वातावरण दिसतंय. इंडिगो कंपनीच्या गलथान कारभारामुळे देशांतर्गत विमानसेवा पूर्णपणे कोलमडली आहे. महागातले तिकीट्स घेऊन सुद्धा हजारो प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतोय. इंडिगोनं मोठ्या प्रमाणात विमानांचं उड्डाण रद्द केल्यामुळे अनेक प्रवाशांचे विमानतळावर हाल होत आहेत. इंडिगो एअरलाईन मधील निर्माण झालेल्या गोंधळाचं मुख्य कारण हे पायलट आणि क्रू मेंबर्सची कमतरता हे आहे. 1 नोव्हेंबर पासून डीजीसीएनं एफडीटीएल म्हणजेच फ्लाईट ड्युटी टाइम लिमिटेशन्सचे सुधारित नियम लागू केलेत. या नियमानुसार पायलट आणि क्रू मेंबर्सला पहिल्यांदा आठवड्यात 36 तास सुट्टी असायची, ती वाढवून 48 तास करण्यात आली आहे. नाईट लँडिंगची संख्या 6 वरून प्रत्येक आठवड्यात 2 वर करण्यात आली आहे. रात्रीच्या वेळी 8 तास उड्डाणाची मर्यादा घालण्यात आली आहे. नाईट ड्युटी विंडो रात्री 12 ते पहाटे 6 करण्यात आली आहे. असं असताना डीजीसीए कडून एफडीटीएल नियमांची अंमलबजावणी करण्याची मुदत वाढवली जाईल असं इंडिगोला वाटत होतं. मात्र डीजीसीए कडून मुदतवाढ देण्यात आली नाही. त्यामुळं इंडिगोला पायलट आणि क्रू मेंबर्सच्या शिफ्ट लावण्यात अपयश आलं आणि मोठा गदारोळ झाला. अखेर डीजीसीएला तुर्तास तरी पायलट आणि क्रू मेंबर्सच्या साप्ताहिक सुट्टीचा नियम मागे घ्यावा लागलाय. प्रवाशांच्या वाढत्या तक्रारी आणि विमानसेवा विस्कळीत झाल्यामुळे डीजीसीएनं तातडीनं कठोर पावलं उचलली आहेत. डीजीसीएनं इंडिगोला त्यांच्या ऑपरेशनल परिस्थितीचा सखोल आढावा घेण्यासाठी आणि आवश्यक सुधारणांसाठी एक उच्चस्तरीय समिती नेमली आहे. एअरलाईननं पायलट भरती, प्रशिक्षण वेळापत्रक आणि रोस्टर पुनर्रचना यावर एक तपशीलवार रोडमॅप सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. इंडिगो कंपनीचे सीईओ पीटर एल्बर्स यांनी प्रवाशांची माफी मागितली असून 10 ते 15 डिसेंबर पर्यंत परिस्थिती हळूहळू पूर्ववत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. Ladies and gentlemen, I'm Peter Elbers, the CEO of Indigo. I want to share with you that we have experienced severe operational disruptions for the past few days. Since then, the crisis continued to aggravate, with today, December 5th, being the most severely impacted day, with the number of cancellations well over 1,000, or more than half of our number of daily flights. I, on behalf of all of us at Indigo, would like to extend our sincerest apologies for the major inconvenience this has caused to many of our customers on account of delays or cancellations. इंडिगोनं 4 डिसेंबरला अंदाजे 500हून अधिक विमानं रद्द केली आहेत. 5 डिसेंबरला 1000हून अधिक विमानं रद्द केली आहेत, तर 6 डिसेंबरला 400हून अधिक विमानं रद्द केली आहेत. इंडिगो कडून 2200 फ्लाईट एका दिवसात चालवल्या जातात. एअर इंडियाच्या ही दुप्पट संख्या आहे. नियोजनातील त्रुटींमुळे मोठी समस्या निर्माण झाली. इंडिगोचा प्रवासी विमान वाहतुकीतील हिस्सा 65% आहे. यामुळे देशभरातील विविध विमानतळांवर प्रवासी अडकून पडलेत. येत्या काही दिवसात विस्कळीत झालेली विमानसेवा पूर्ववत होईल असा विश्वास इंडिगोनं व्यक्त केलाय. त्यामुळे 15 डिसेंबर पर्यंत परिस्थिती पूर्ववत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.